हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप छान असा स्पेशल व्हिडिओ शेअर करणार आहे. ते म्हणजे काय, तर लटकन डिझाईन्स. असंही बाजारात खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन्स अवेलेबल असतात, पण तरी सुद्धा कधी कधी ब्लाऊजला मॅचिंग, ड्रेसला मॅचिंग लटकन जर बनवले तर ब्लाऊज अजूनच सुंदर उठून दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅब्रिक पासून मॅचिंग बनवलेले लटकन लवकर खराबही होत नाही. तर आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये टोटल 5 वेगवेगळ्या प्रकारचे लटकन्स डिझाईन कसे बनवायचे हे सांगणार आहे. तर या लटकन डिझाईनची संपूर्ण मापे, कटिंग, स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट छान असे डिझायनर लटकन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे छान छान डिझाईन्स लटकन सहज बनवता येतील. आणि एवढंच नाही, ते एकाच व्हिडिओमध्ये 5 लटकन्सचे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर बघा, मग छान छान असे लटकन बनवण्यासाठी हे फॅब्रिक घेतलेले आहे. सो 1 बाय 1 आता आपण लटकन बनवायला सुरुवातही करूयात. आणि किती मापाचं वगैरे आपण हे कटिंग केलेलं आहे तर हेही मी पुढे तुम्हाला सांगेलच. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टिचिंगला इथे सुरुवात करूयात. आता सगळ्यात आधी आपण जे काही लटकन बनवणार आहोत त्यासाठी बघा मी ह्या फॅब्रिक घेतलेला आहे. आता याची लांबी रुंदी किती आहे, हा चौकोन जो आहे तर हा कसा आपण कटिंग केलेला आहे, किती इंचाचा आहे, तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. सो बघा, मग इथून तुम्ही बघू शकतात, मी तुम्हाला टेप ठेवून दाखवते डायरेक्ट. हा जो काही चौकोन आहे तर हा आपण 5.5 बाय 5.5चा घेतलेला आहे. 5 बाय 5चा घेतला तरी सुद्धा चालणार आहे. तर तो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. त्यानंतर इथून आता आपल्याला एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. तर इथून टीप मारल्यानंतर कंटिन्यू लगेचच आपल्याला इथे खालच्या साईडने सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश दाखवते, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे छान छान लटकन डिझाईन सहज बनवता यावे यासाठी. सो टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल किंचितचं, खूप काही आहे असं नाहीये, सो ते आपल्याला इथे ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे या साईडचं सुद्धा, जेणेकरून फिनिशिंग छान येईल आणि धागे वगैरे पुढे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको यासाठी. आता ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर याचे जे काही 2 पार्ट्स आहेत म्हणजे टोकं, तर ते आपल्याला इथे सेंटर पॉइंटला मॅच करायचे आहे. त्यासाठी आधी आपल्याला इथे नॉट घ्यायचा आहे. आणि हे जे काही फॅब्रिक आहे तर हे कॉपर गोल्डन कलरचं वर्क आहे, सो त्यामुळे कॉपर गोल्डन कलरची रेडीमेड नॉट घेतली. त्यानंतर ह्या पद्धतीने इथे आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, बरोबर सेंटरला दोन्ही टोकं आपण इथे मॅच केले. त्यानंतर आता त्यामध्ये ही नॉट आपल्याला इथे अटॅच करायची आहे. सो आधीच तुम्ही टिप मारून पुन्हा टिप मारू शकतात, बट मी डायरेक्टच आता एकदम व्यवस्थित असं पकडून ते फोल्ड केलं आणि इथे टिप मारते. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, एवढंच नाही तर शेवटी सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे फॅब्रिक तर ते आपण ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित कटिंग करून घेऊयात. आणि आता आपण हे सरळ करूयात. सो बघा, मग किती सुंदर परफेक्ट असं आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. झटपट अगदी कमी टाइम मध्ये खरं तर हे लटकन इथे तयार होतं. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खरं तर ना, हे जे काही लटकन आहे ना तर याचं जे काही लुक आहे ना, हे फुलाची पाकळी कशी असते त्या टाईपमध्ये आहे बघा. आणि असं लटकन जर तुम्ही ब्लाऊजला बनवलं तर नक्कीच आपली ब्लाऊज अजूनच छान असं उठून दिसेल. सो झटपट तयार होणार आहे हे लटकन, नक्की ट्राय करा. यानंतर आता पुढचं जे काही लटकन डिझाईन आहे तर ते बनवायला आपण सुरुवात करूयात. तर त्यासाठी हे फॅब्रिक घेतलेलं आहे. आता याचं सुद्धा मेजरमेंट कसं आहे तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते. तर बघा, मग हे जे आहे ना तर हे 6 बाय 6चं आपण घेतलेलं आहे, म्हणजे 6 इंच. ठीक आहे, आता आपण इथे हे जे काही लटकन डिझाईन आहे तर ते बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे. पुन्हा एक फोल्ड केलेला आहे बघा आपण. ठीक आहे, म्हणजे त्रिकोण बनवण्यासाठी जसं फोल्ड करतो ना, सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आता सध्या मी इथे फक्त हे फूटच्या खाली ठेवून देत आहे, लगेच काही इथे टीप मारायची नाहीये, कारण आपल्याला अजून एक त्रिकोण असंच बनवून घ्यायचं आहे. सो इथे मी पिन लावून ठेवलेली आहे बघा सध्या. आणि पुन्हा अजून एक जो काही चौकोन होता तर तो सुद्धा आपण ह्या पद्धतीने इथे त्रिकोण जसा असतो तसा फोल्ड केला. आणि आता आधीच्या त्रिकोणवर आपल्याला हा त्रिकोण ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे,
आता हा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर एक एक लेअर आपल्याला इथे फोल्ड करायचा आहे. बघा हा म्हणजे टोटल 4 लेअर होत आहे. हे दुसरं लेअर, त्यानंतर हे तिसरं आणि हे चौथं. आणि अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर खालच्या साईडनी सरळ आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. फक्त त्यातला डिस्टन्स कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे फिनिशिंग आणि जसं आपल्याला फायनल लुक हवा आहे तर ते बिघडायला नको खरं तर यासाठी. ठीक आहे, अगदी सोपी पद्धत आहे ही सुद्धा लटकन डिझाईनची. सो मी हे ह्या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर खाली आता टीप मारते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे सुद्धा टीप मारताना आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. खरं तर इथे हा पॉइंट सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग इथे मी ठेवलेला आहे आणि या पद्धतीने सिंपल टीप मारून घेते. टीप मारताना आपले लेयर्स हलणार वगैरे नाही, तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आता इथे टीप मारून झालेली आहे. यानंतर आता जे काही याचं एक्स्ट्राचं कडेचं फॅब्रिक आहे तर ते आपल्याला अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. टीपच्या पलीकडचंच करायचं आहे. हा ठीक आहे, आता हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. आता जे काही नॉट आहे तर ते आपल्याला ह्या पद्धतीने अगदी बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता हे फोल्ड केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे खालच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी आपल्याला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. खरं तर इथे हा पॉइंट सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कट करून घेऊयात. अगदी सावकाश मी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला सहजच लटकन डिझाईन हे बनवता यावे वेगवेगळ्या प्रकारचे. यासाठी एक्स्ट्राचे धागे वगैरे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं. आणि आता बघा मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते. आणि बघा मग फायनली किती सुंदर लेअर मध्ये खरं तर आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुमच्या ते सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी. तर बघा मग याचे जे काही लेअर आहे ना तर ते अगदी व्यवस्थित असे सेट झालेले आहे. खरं तर कलरही मस्त आहे, त्यामुळे सुद्धा आपलं हे लटकन अजूनच सुंदर दिसते. सो सेम ह्याच पद्धतीने अजून एक लटकन तयार करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनल किती मस्त असं आपलं हे लटकन डिझाईन तयार झालेलं आहे. कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट असं रेडी झालेलं आहे. सो मग असं छानसं दिसणारं लटकन सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्यामुळे सुद्धा खूप सुंदर असं ब्लाउजला नक्कीच लुक येणार आहे. त्यानंतर आता आपण स्टिच करून घेऊयात पुढचं लटकन डिझाईन. आणि त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे काठ. त्याची जी काही लांबी रुंदी आहे तर ती 5x5 किंवा 5.5x5 घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आता काय करायचं, सगळ्यात आधी हे जे काही नॉट आहे ना तर ते आपल्याला इथे सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. आधी मी सेंटर पॉईंटची म्हणूनच मार्किंग करून घेतली आणि बरोबर मध्यभागी इथे ही नॉट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, आणि इथून आता तिरकी टीप आपल्याला तिथपर्यंत टाकायची आहे. आता टीप मारताना सुरुवातीला डबल टीप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे आणि मग बरोबर मध्यभागी आलं की तिथून आपल्याला पुन्हा खाली टीप मारायची आहे क्रॉसमध्येच, म्हणजे तिरकीच. ठीक आहे, फक्त मध्यभागी बरोबर आपली ती नॉट येईल याचा थोडासा आपल्याला इथे अंदाज घ्यायचा आहे. आणि बघा मग बरोबर अंदाजे मी पुन्हा तिरकी टीप इथे टाकून घेतली आहे आणि तिथे सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे दोन्ही साईडचं तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर आता आपण हे सरळ करून बघूयात. हे या पद्धतीने सरळ केलं की आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, सगळ्यात आधी आता खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून टीप मारायची आहे. ही टीप जर का तुम्ही सुरुवातीला मारली असती तरी सुद्धा चाललं असतं, पण आता आपण इथे मारून घेऊयात. तर अगदी व्यवस्थित सावकाश मारायचे आहे कारण की आता तो गोलाकार शेप तयार झालेला आहे आणि मग अशा वेळेस टीप मारणं थोडंसं अवघड हे जाऊ शकतं. बट ठीक आहे, चला मी इथे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टीप मारून घेत आहे. कारण जर आता इथे टीप मारली नाही तर इथून धागे निघू शकतात आणि आपलं हे जे काही लटकन आहे तर हे प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होणार नाही. त्यासाठी खालच्या साईडने आधीच टीप मारणं खरं तर खूपच गरजेचं आहे. सो म्हणूनच आपण इथे संपूर्ण बाजूने टीप मारून घेतलेली आहे. आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं ना कापडाचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं फुलेल आणि आपलं लटकन डिझाईन परफेक्ट असं तयार व्हावं यासाठी. तर तुमच्याकडे कुठल्याही थोडेसे कापडाचे तुकडे वगैरे चिंध्या वगैरे अवेलेबल असतील तर त्या तुम्ही इथे यूज करू शकतात. सो बघा मग हा कपडा आहे याचे मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेते आणि मग छोटे छोटे तुकडे इथे तयार झाले की ते आपल्याला बरोबर यामध्ये टाकून घ्यायचं आहे.
तर खरं तर इथे तुम्ही कापूसही यूज केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि आता आपल्याला इथे खालच्या साईडला एक सिंपल अशी टीप मारायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे एक हँगिंगची लेसही यूज करायची आहे. आणि बघा मग ती हँगिंगची लेस मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. सुरुवातीला ना अगदी व्यवस्थित डबल टीप देऊन आपल्याला लॉक करायचं आहे. आणि अगदी काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, कारण ही पायपिंगची हँगिंगची लेस आहे. सुई वगैरे तुटण्याचे चान्सेस असू शकतात. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाश आपल्याला इथे ही स्टेप फॉलो करायची आहे. जेवढं हँगिंगची लेस लागत होती तेवढीच मी ऑलरेडी कटिंग करून घेतली होती, जेणेकरून जोडणं आपल्याला इझी जावं म्हणून. आणि जो काही आपल्या पायपिंगचा शेप आहे, म्हणजे सपोर्ट जो होता ना लेसचा, तर तो मी आतमध्ये फोल्ड केलेला आहे. फक्त आपल्याला बाहेर हे जे काही हँगिंग्स आहेत पायपिंगवाले तर तेच हवे होते. सो अशा पद्धतीने हे सुद्धा परफेक्ट असं लटकन तयार झालेलं आहे. तर याचं सुद्धा सेम जवळून लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हे आपलं लटकन कसं तयार झालेलं आहे ते. ठीक आहे. सो बघा मग किती मस्त असं आहे खरं तर हे. सो बघा मग फायनली किती छान परफेक्ट असं आपलं हे हँगिंगचं लटकन तयार झालेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आता आपण रेडी करून घेऊयात. आणि खरं तर ह्या लटकनमुळे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि हे लटकन तुम्ही घागऱ्यावर सुद्धा नक्कीच बनवू शकतात. ठीक आहे. सो चला मग आता आपण नेक्स्ट लटकन तयार करायला इथे सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथे फॅब्रिक ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे, तर त्याचं सुद्धा मेजरमेंट सांगते. आणि ह्या लटकन डिझाईनसाठी आपल्याला गोल्डन मनी लागणार आहे, तर ते सुद्धा मी घेतलेले आहे. हा छोटा बॉक्स आहे तर तो 4x4चा आहे आणि जो मोठा आहे तर तो आहे 6x6चा. आता आपण इथे लटकन बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी काय करायचं, जो काही छोटा चौकोन आहे ना तर त्यामध्ये आपल्याला हे जे गोल्डन मनी घेतलेले आहे तर ते टाकून घ्यायचे आहेत. किती वगैरे पाहिजे नाही तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, चौकोन किती छोटा मोठा आहे त्यानुसार. आणि याची साईज सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता या पद्धतीने हे व्यवस्थित बघा मी पॅक करून घेतलेलं आहे आणि इथे टीप मारून घेते. खरं तर इथे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे मी डायरेक्ट मशीनवरच टीप मारून घेत आहे, म्हणजे डबल डबल कामं वाढणार नाही. सुई घ्या पुन्हा मशीनवर करा, पण तुम्हाला जसं इझी वाटत असेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकतात. ठीक आहे. आता यालाच आपल्याला नॉट पॅक करून घ्यायची आहे. तर ती सुद्धा तुम्ही सुई धाग्याने करू शकतात किंवा असं डायरेक्ट मशीनवर सुद्धा टीप मारून पॅक करू शकतात. सो मी इथे मशीनवरच टीप मारून पॅक केलेला आहे. चांगल्या 2-3 टिपा देऊन लॉकही करून घेतलेला आहे. आता त्यानंतर याचा आपल्याला ह्या पद्धतीने इथे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि तो त्रिकोण इथे डायरेक्ट अटॅच करायचा आहे. सो बघा मग आता ते नॉटमध्ये आपण टाकलेलं आहे. इथे सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. ठीक आहे. आता इथे टिप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला अगदी व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावकाशपणे कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे त्रिकोण मी तुम्हाला सरळ करून दाखवते. हे बघा ह्या पद्धतीने. आणि हा नेटचं फॅब्रिक आहे त्यामुळे मग ही डिझाईन खरं तर इथे पॉसिबल झालेली आहे. आणि बघा किती सुंदर असं लटकन आपलं वेगळ्या युनिक लुकमध्ये तयार झालेलं आहे. सो याचं मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया येईल. सो बघा मग हे मनी टाकलेले आहे त्यामुळे हे लटकन अजून सुंदर दिसतंय. आणि ते तयार झाल्यावर म्हणजे ब्लाऊजला लावल्यावर सुद्धा खूप छान वेगळं युनिक असं त्याला लुक येणार आहे. सो असं लटकन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात. सो मी तर म्हणेल नक्कीच ट्राय करा, नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. ठीक आहे. सो यानंतर चला आता आपण पुढचं लटकन डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी हे फॅब्रिक घेतलेलं आहे, एक काठाचं घेतलेलं आहे आणि त्यालाच मॅचिंग असं प्लेन कपडा घेतलेला आहे, म्हणजे काठ अवेलेबल होता सो म्हणून. आता बघा हा जो काही प्लेन कपडा घेतलेला आहे ना तर त्याची लांबी आहे 7.5 आणि त्याची रुंदी आहे 4. ठीक आहे. सो आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि कडेने टिप मारायची. हे जे फॅब्रिक आहे तर हे मी उलटं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल टिप मारायची. टिप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचा आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आणि बघा मग सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. टीप मारून झाल्यानंतर जर का किंचितसं काही एक्स्ट्रा वाटत असेल तर ते आपल्याला इथे कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडचं मी किंचितसं कट केलं. त्यानंतर हे ह्या पद्धतीने आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे हा पार्ट. सो बघा मग हा पार्ट इथे आपला सरळ झालेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला एक सिंपल टिप मारायची आहे, जेणेकरून हे दोन्ही पण लेयर्स आपले अगदी व्यवस्थित एकमेकाला जॉईंट व्हावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे.
सो फायनली आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. यानंतर काय करायचं आहे, आता हा जो काही पार्ट आहे त्याचे छोटे छोटे प्लेट्स करायचे आहेत आपल्याला. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित इथे प्लेट सेट करून घेते आणि नंतर तुम्ही इस्त्रीने हे प्रेस केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि ह्या प्लेट्स खूप मोठ्या छोट्या अशा करायच्या नाहीये, जरा मीडियम साईजमध्येच आपल्याला करायचे आहे. ठीक आहे. तर बघा मग मी याच्या इथे प्लेट्स अगदी काळजीपूर्वक सेट करत आहे, कारण ह्या प्लेट्स जेवढ्या व्यवस्थित सेट होतील तेवढंच त्याचा लुक फिनिशिंग अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर येणार आहे. ठीक आहे. सो बघा मग आता इथे हे तयार झालेलं आहे. तर मी इथे टीप देऊन ते व्यवस्थित पॅक करून घेते. सो 2-3 टिपं देऊन ते प्रॉपर असं लॉकही करून घ्यायचं आहे खरं तर. आणि एक्स्ट्राचा कट करून हा पार्ट आपण इथे खरं तर रेडी करून घेतलेला आहे. यानंतर आता हा जो काही पार्ट्स आहे प्लेटेड, इथे आपल्याला नॉट अटॅच करायची आहे. तर ती नॉट सुद्धा मी इथे ह्या पद्धतीने जोडून घेते. तर ती सुद्धा तुम्ही सुई धाग्याने इथे पॅक करू शकतात, बट मी इथे डायरेक्ट मशीनवर स्टिप मारून ते जॉईंट करून घेणार आहे. सो बघा मग बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे आणि टिप मारून लॉक करायचं आहे. सो बघा मग फायनली इथे नॉटला पण ते अटॅच झालेलं आहे. यानंतर आता हा जो काही काठ आहे त्यापासून आपल्याला सगळ्यात आधी एक चौकोन तयार करायचा आहे. तर तो 2x2 किंवा 2.5x2 इंचाचा तुम्ही करू शकता. तुम्हाला किती हवा आहे खरं तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर तो या पद्धतीने क्रॉसमध्ये फोल्ड केला, त्यानंतर तो आपल्याला नॉटमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. म्हणजे जसं सिंपल आपण त्रिकोण बनवत असतो ना, सेम त्याच पद्धतीने. आणि इथे सुद्धा बघा आता आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचा आहे. तर मग मी ह्या पद्धतीने ते ठेवलेलं आहे आणि डबल टिप देऊन लॉक करते आणि खालच्या साईडने थोडंसं फोल्ड केलं, जेणेकरून धागे निघणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी यासाठी. त्यानंतर हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि हा पार्ट आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे. म्हणजे बघा किती प्रॉपर असं परफेक्ट त्रिकोण तयार झालेला आहे. सो फायनली हे सुद्धा खूप सुंदर असं लटकन डिझाईन आपला तयार झाला. जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. सो बघा मग फायनली किती सुंदर असं आपलं हे सुद्धा लटकन इथे तयार झालेलं आहे. आणि नक्कीच या छानशा लटकनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. बघा जवळून दाखवते, प्लेट्स वगैरे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट केलेले आहे. सो हे लटकन डिझाईनची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. तर हे लटकन डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपले 5ही लटकन डिझाईन्स मस्त असे तयार झालेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग सांगितली आहे, एकाच चढ एक आहे आणि पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे छान छान लटकन डिझाईन सहज बनवता येतील. 5ही वेगवेगळ्या व्हरायटीच्या आहे, ट्रेंडिंग आहे. सो अशा छान छान लटकन डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छान अशा लटकन डिझाईन्समुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक सुद्धा येईल. ठीक आहे. सो चला मग तुम्ही असे डिझाईन्स नक्की ट्राय करून बघा. सो बघा मग फायनली किती सुंदर छान छान असे लटकन्स आपले ऑलरेडी तयार झालेले आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. आणि खरं तर ना या जेवढ्या काही लटकन डिझाईन आहे या सगळ्यांची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे छान छान डिझायनर लटकन सहज बनवता येईल. सो ह्या पद्धतीने नक्कीच बनवा, नक्कीच जमतील. पण जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग छान छान लटकन्स नक्की बनवून बघा आणि आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ हे डिझाईन्स कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपले लटकन डिझाईन आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.